सर्वजण आपले कोणी आहोत डोळे उघडू शकतात. तुमच्यापैकी कोणाकोणाला वागावर गरम गार काहीतरी जाणीव झाली, कोणाकोणाला झाली आतून काही जाणीव झाली असेल, गरम झाली असेल, गार झाली असेल, जी काही पण काहीतरी जाणीव, शांत वाटलं, विचार थांबले होते. आपण जे काही पाहतो तर कोणाकोणाला गार आली, गार जाणीव कोणाकोणाला झाली, थंड जाणीव कोणाला झाली, गरम कोणाकोणाला झाली. त्याच्या चुकीचं काहीच नाही. जाणीव झाली की नाही, गरम जाणीवच झाली नाही असं कोणी नुसतंच बसलो मला काही जाणीव झाली असं कोणी आहे? हा बघा त्याच्यात लाजण्यासारखं काही नाही, चुकण्यासारखं काही नाही. आता जी काही गार जाणीव झाली, गरम जाणीव झाली ती काही आम्ही केली का? ते आमच्यापैकी कोणी आले भूकर मानले नाही. मग मी सांगितलं तुम्हाला सहयोग अनुभूतीच आहे, बरोबर? ही तुम्हाला अनुभूतीच आहे. कशामुळं? तुमच्यातली जी काही शुद्ध इच्छा तर त्याची एक्सटेंट किती आहे ते तुम्हाला आणि परमेश्वराला माहिती. त्याच्यामुळे तुमच्यातली कुंडली शक्ती जागृत झाली, सगळ्या चक्रांमधून पार करून ती बाहेर पडली, एकत्रीकरण झालं, योग गठीत झालं. त्याची अनुभूती तुम्हाला काहींना थंड, काहींना गरम. अपेक्षित जाणीव थंड, गरम जाणीव कशामुळे होतं? आपल्या चक्रांमध्ये अनेक प्रकारच्या अनावधानाने झालेल्या चुका असतात, रेकॉर्ड झालेल्या असतात. तर ती स्वच्छता होईपर्यंत तुम्हाला गरम जाणीव, एकदा ती सगळी स्वच्छता झाली की मग तुमचा थंड प्रवाह तुम्हाला कळत. अनावधानाने आपल्याकडून अनेक चुका होत असतात. नळ बंद करून आपण गावाला गेलो, 6-7 महिने वर्षभराने आलो, नळ चालू केला, पहिले ती घाण पाणी येत ना. कशामुळे ती धूळ साचलेली असते आतमध्ये, ती जाईपर्यंत पाणी स्वच्छ येत नाही. तसंच आपल्या शरीराचं या सगळ्या पाईपलाईन मध्ये आपल्या अनेक जन्मांची, अनेक याची वेगवेगळ्या प्रकारची घाण साचलेली असते. ती स्वच्छ होईपर्यंत वेळ लागलाच. पण जी काही जाणीव तुम्हाला झाली त्या जाणीवर विश्वास ठेवून हेच जे काही 5 मिनिटाचं आपण मेडिटेशन केलं ते सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा आणि 2 वेळा कमीत कमी एकदा तरी तुम्ही नियमित करा आणि जाणीवेवर लक्ष द्या. तुम्हाला प्रार्थना लक्षात राहतील नाही राहत, तुमच्या तळ हातावर थंड जाणीव होणं एवढं अपेक्षित घ्यायचं. उजवा हात जमिनीवर, डावी बाजू शुद्ध होत्या, डावा हात आकाशाकडे, उजवी बाजू शुद्ध. बस एवढं 2 स्टेप जरी लक्षात ठेवलं तरी अगदी कुठल्याही प्रकारचं कंडिशनिंग नाही, नावाप्रमाणेच सहज आहे. सहज कुठल्याही कंडिशनिंग नाही, सोळवळ नाही, काही नाही. हेच खायचं तेच खायचं काही नाही. जे खाताय जे पिताय चालू ठेवा, जे काही करताय ते चालू ठेवा. त्याच्यात ऍडिशनल म्हणून तुम्ही या गोष्टी करायच्या. अगदी चादर ओढायची आणि झोपायचं. अशा वेळी अंतरुणावर केलं तरी सुद्धा चालेल, असं काही नाही या सगळ्या बसायचं त्या सगळ्या. पण मेडिटेशन या पद्धतीने करा. या धर्मामध्ये दुसरं तिसरं काही नाही, निर्विचार अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करा की ज्याच्यामध्ये तुमच्या मनात कुठलेही विचार नाही, फक्त ती शांतता तुम्ही त्या अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. दर रविवारी माझ्या नवीन सेशन होत राहील. तर आज जेवढी माहिती सांगितली तेवढी माहिती सांगण्याची गरज पडणार नाही. आपण डायरेक्ट मेडिटेशन प्रत्येक वेळी करत जाऊ. तोपर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेडिटेशन घरी करा. पुढच्या सेशनला तुमचे काही अनुभव असतील, काही शंका असतील जरूर विचारा, तसं आपण निरसन करू. फक्त तुमच्यासारख्यांनी जरूर करावं, कारण तुम्ही पिढी घडवणारे लोक आहात. शिक्षक अतिशय पवित्र असं काम तुमच्या हातून घडतं, त्यामुळं तुम्हाला हे पण पवित्र गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. त्याचा तुम्ही अवलंब करावा आणि तुमच्या दैनंदिन जीवनात याचा सहभागाचा वापर करा. एवढीच आमच्या सगळ्यांची शुभेच्छा. धन्यवाद.